नमस्कार, मी रामकिसन जाधवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहे। तर मित्रांनो, आज आपण अतिशय महत्त्वाच्या टॉपिकवर माहिती पाहणार आहोत। नोबेल प्राइज 2025 नुकतेच जाहीर झालेले आहे, तर त्या संबंधी आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नोबेल पुरस्कार 2025 नोबेल पुरस्कार हा जगातील सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जातो। हा पुरस्कार एकूण 6 क्षेत्रासाठी दिला जातो। त्यामध्ये या ठिकाणी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, अर्थशास्त्र, साहित्य व शांतता याचा समावेश आहे। हा जो पुरस्कार आहे स्वीडिश शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या पुण्यतिथी दिवशी म्हणजे 10 डिसेंबर या दिवशी दिला जातो। या ठिकाणी या पुरस्काराची सुरुवात 1901 या सालापासून झालेली आहे। तर या वर्षीचा जो पुरस्कार आहे त्या संबंधी आपण माहिती पाहूया। तरी भौतिकशास्त्र नोबेल पुरस्कार 2025 हा एकूण यावर्षी 3 शास्त्रज्ञांना देण्यात आलेला आहे। जॉन क्लार्क जे की यूकेचे आहेत, त्याचप्रमाणे मिशेल एच डेव्हरेट फ्रान्सचे आहेत आणि जॉन एम मार्टिनिस अमेरिकेचे आहेत। तर या ठिकाणी भौतिकशास्त्रासंबंधी हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे। दुसरा आहे रसायनशास्त्र 2025 नोबेल पुरस्कार सुसुमु कितागावा यांना देण्यात आलेला आहे। ते जपानचे आहेत। रिचर्ड रॉबसन यांना पण देण्यात आलेला आहे। ते ऑस्ट्रेलियाचे आहेत आणि उमर एम आदी यांना पण देण्यात आलेला आहे। तर 3 जणांना हा पुरस्कार रसायनशास्त्रासंबंधी यावर्षी देण्यात आलेला आहे। तर हा पुरस्कार कशामुळे आणि कोणत्या कामाबद्दल देण्यात आलेला आहे, तर धातू सेंद्रिय चौकटीच्या विकासासाठी जे त्यांनी योगदान दिलेलं आहे त्यासाठी हा पुरस्कार त्यांना यावर्षी देण्यात जाहीर झालेला आहे। तरी तिसरा पुरस्कार आहे वैद्यकशास्त्र नोबेल पुरस्कार 2025। तर हा पण 3 जणांना देण्यात आलेला आहे। मेरी ई ब्रुनको ज्या अमेरिकेचे आहेत, फ्रेड राम्सडेल जे अमेरिकेचे आहेत, री सिमोन साकागुची की जे जपानचे आहेत। तर या पण 3 पुरस्कार देण्यात आलेला आहे। त्यांच्या परिधीय रोग प्रतिकार सहनशीलतेबद्दलच्या त्यांचे जे शोध आहे त्या शोधासाठी हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे किंवा जाहीर झालेला आहे। चौथा पुरस्कार आहे अर्थशास्त्र नोबेल पुरस्कार 2025 इकॉनॉमिक म्हणजे अर्थशास्त्र संबंधीचा जो पुरस्कार आहे हा पण यावर्षी 3 जणांना जाहीर झालेला आहे। तरी जोएल मेकिर जे नेदरलँडचे आहेत, फिलिप आदियन फ्रान्सचे आहेत, पीटर हॉविट कॅनडाचे आहेत। तर त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे 5वा जो पुरस्कार आहे साहित्यासंबंधीचा नोबेल पुरस्कार 2025 जे लास्लो क्रान्स्डा होरकाई यांना जाहीर झालेला आहे। हंगरो या देशाचे ते आहेत। तर त्यांच्या कोणत्या कामासाठी त्यांना पुरस्कार देण्यात जाहीर झालेला आहे, तर त्यांच्या आकर्षक आणि दूरदर्शी कलाकृतीसाठी जे सर्व नाशाच्या दहशतीमध्ये कलेच्या सामर्थ्याची जी पुष्टी करतो त्या संबंधी हा पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आलेला आहे। 6वा शेवटचा पुरस्कार आहे शांतता नोबेल पुरस्कार 2025 की जो मारिया कोरिना माचाडो यांना जाहीर झालेला आहे की ज्या व्हेनेझुएलाचा आहे, व्हेनेझुएला। तर कोणत्या कामासंबंधी त्यांना पुरस्कार देण्यात आलेला आहे, तर व्हेनेझुएलाच्या लोकांच्या लोकशाही हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि हुकुमशाहीतून लोकशाहीकडे न्याय आणि शांततापूर्ण संक्रमण साध्य करण्यासाठी त्यांच्या संघर्षासाठी आणि त्यांच्या या अथक कार्याबद्दल त्यांना पुरस्कार जाहीर झालेला आहे। तर आता आपण महत्त्वाची माहिती पाहूया नोबेल पुरस्कारासंबंधी। तर मलाला युसुफझाई ही सर्वात तरुण नोबेल शांतता पुरस्कार विजेती पाकिस्तानी महिला शिक्षण कार्यकर्ती आहे। त्याचप्रमाणे वयाच्या 17व्या वर्षी 2014 मध्ये नोबेल शांतता विजेती आहे। आतापर्यंत भारतातील एकूण 9 जणांना नोबेल पारितोषिक मिळालेले आहे किंवा ते विजेते आहेत। तर यामध्ये रवींद्रनाथ टागोर हे भारतातील पहिले नोबेल पारितोषिक विजेते आहेत, ज्यांना 2013 मध्ये हा पुरस्कार देण्यात आलेला होता। कशासंबंधी? साहित्यासंबंधी। तर आता आपण पाहूया भारतातील जे काही 9 विजेते आहेत ते कोणकोणते आहेत। रवींद्रनाथ टागोर आता आपण पाहिलं साहित्यासंबंधी 1913 मध्ये, CV रमण ज्यांना भौतिकशास्त्राचा 1930 मध्ये जाहीर देण्यात आलेला आहे। हरगोविंद खुराना वैद्यकशास्त्रासंबंधी 1968 मध्ये त्यांना पुरस्कार देण्यात आलेला आहे।
त्याचप्रमाणे मदर तेरेसा शांतता संबंधी 1979 या सालामध्ये पुरस्कार देण्यात आलेला आहे. सुब्रमण्यम चंद्रशेखर भौतिकशास्त्रासंबंधी 1983 मध्ये हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. अमर्त्य सेन अर्थशास्त्रासंबंधी 1998 मध्ये, व्यंकटरमण रामकृष्णन रसायनशास्त्रासंबंधी 2009 मध्ये, कैलास सत्यार्थी शांतता संबंधी 2014 मध्ये, अभिजित बॅनर्जी अर्थशास्त्रासंबंधी 2019 मध्ये. तर आपण नोबेल पुरस्कारासंबंधी 2025 चे विजेते पाहिलेले आहेत. नोबेल पुरस्काराची थोडक्यात पार्श्वभूमी पाहिलेली आहे. त्याचप्रमाणे भारतातील 9 नोबेल पारितोषिक विजेते पाहिलेले आहेत. तर मित्रांनो, आपण थांबूया. धन्यवाद.